राज्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मराठवाड्यासह अमरावती, यवतमाळमध्ये येलो अलर्ट तर इतर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी। पालघरच्या कासा हद्दीमध्ये मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीचा मेसेज व्हायरल। सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज खोटा असल्याची पोलिसांची माहिती, तर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पालघर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांचं आवाहन। गडचिरोली जिल्ह्यातील मुंगी गुडाम हे गाव मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित। नदी नाले ओलांडून जाण्याची या ठिकाणी नागरिकांवर वेळ, तर पुलाच्या मागणीकडे मात्र जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष। गरोदर असल्यानं त्या ठिकाणी प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमधील लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली घटना। गरोदर महिलांना आता जिन्यावरून उचलून नेण्याची वेळ। कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ, तर 55 वर्षीय व्यक्तीला जीबीएसची लागण। खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू। जळगावातील आपला दवाखान्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 7 महिन्यांचं वेतन रखडल्याची माहिती। ठेकेदार कंपनी श्री स्वामी एजन्सीच्या भोंगळ कारभारामुळे हे वेतन रखडल्याचा आरोप। कंपनीवर आता कारवाईची मागणी। बदलापुरातील गोहत्या करणारे कत्तलखाने जमीनदोस्त। बदलापूर पालिका आणि पोलिसांची धडक कारवाई। विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित। धुळ्यातील साक्री तालुक्यातील उंभरेमधील महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार, तर दारूबंदी विरोधात मोर्चा ग्रामपंचायतीवर धडकला। दारूबंदी संदर्भात साक्री पोलिसांना महिलांचं निवेदन।